जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्यात मान्सून धडकणार असल्याची शुभवार्ता भारतीय हवामान विभागानं दिली। या पार्श्वभूमीवर खरीप हंगामाची तयारी शेतकऱ्यांसह कृषी विभागानं केली आहे। पश्चिम विदर्भात यावेळी 31 लाख हेक्टरमध्ये खरीपांचं क्षेत्र राहणार आहे। अमरावती विभागात यावर्षी 30.63 लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे। यामध्ये सर्वाधिक 15,16,000 हेक्टर म्हणजे प्रस्तावित क्षेत्राच्या 47.67% क्षेत्र हे सोयाबीनचं राहणार आहे। तर कपाशी 10,86,000 हेक्टर म्हणजे 34.55%, तर तूर 4,61,000 हेक्टर म्हणजे 14.69%, मका 5,22,000 हेक्टर, ज्वारी 1,10,000 हेक्टर, मूग 1,32,000 हेक्टर, तर उडीद 1,31,000 हेक्टर, तर इतर पिकांचं 80.16 लाख हेक्टर क्षेत्र राहणार असल्याचं कृषी सहसंचालक कार्यालयानं सांगितलं आहे। यावर्षी कपाशीच्या बियाणांकरता किमान 54,33,000 पाकिटं लागणार आहे। 15 मे पासून बीटी बियाणांची विक्री सुरू झालेली आहे। सद्यस्थितीत 27,30,000 पाकिटं मार्केटमध्ये उपलब्ध झाली आहे। शिवाय सोयाबीन करता 3,97,000 क्विंटल बियाणांची मागणी असून सद्यस्थितीत 1,03,000 क्विंटल उपलब्ध आहे। शिवाय अनेक शेतकरी घरगुती बियाणांचा वापर करणार असल्याचंही विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे।